नमस्कार मंडळी, मी मनूची मम्मी आणि ही मनू. आता मनू चालली बाप्पा आणायला आणि आता आल्यात ते माझ्या नंदेच्या घरी. हा आहे नचिकेत, हा आहे प्रथमेश जो बाप्पाजवळ उभा आहे आणि ही आहे माझी नणंद. हा माझ्या नंदेचा घर आहे आणि त्यांचा कारखाना आहे गणपतीचा. आणि ही बाप्पाची मूर्ती प्रथमेशनी बनवलंय, खूप सुंदर बनवलेली. आमचा पप्पा फक्त सांगतात आम्हाला फेटा पाहिजे आणि धोतर. बाकी तुम्ही कसा पण बनवा बाप्पा. आणि आता हा आहे आमचा धू, नुसता असल. आणि ही इको आहे आमच्या भाऊंची. आणि इको मध्ये कसं कम्फर्टेबल वाटतं बाप्पा आणायला. ही आमची मनू शायनिंग बोलणे कहणे ब्लॉग मध्ये नुसता हसल बस. तर बघ बस. ही मनू छोटा बाप्पा घेऊन. हे आहेत आमचे विकास भाऊ, म्हणजे 2 नंबरचे भाऊ. एक मोठे आहेत. मी आहे बाप्पाच्या स्वागतासाठी उभी राहिलेले. कारण बाप्पा घरी आल्यानंतर एक तो आनंद असतो ना, मला लय रडू येतं. ह्या माझ्या सासूबाई आहेत. मी बाप्पाच्या आधी नजर काढून घेते. आमच्या इथं असं असतं. हे 2 नंबरचे भाऊ आहेत ना आमचे विकास भाऊ. आमचे पप्पा लास्ट नंबर. एक अजून मोठे भाऊ आहेत. आईनं बोलो करा तुम्ही आरती, त्या करतात. हा 5वा वर्ष आहे माझ्या बाप्पाचा. आणि हा आमचे पप्पा नवस बोललेले जेव्हा माझा कॅन्सरचा प्रॉब्लेम झालेला. आणि ते माझा कॅन्सरचा झालेला तेव्हा गणपतीचा सीझन होता. तेव्हा पप्पा बोललेला का जर माधुरीला म्हणजे मम्मीला काय नाही झालं तर मी नक्की बाप्पा बसवीन. आणि आज 5 वर्ष झाली आम्ही बाप्पा बसवतो. माझ्या नवसाचा बाप्पा आहे हा. किती जपून आणायला लागतात ना बाप्पांना. हा माझा करसुलाचा झाड आहे. आणि हा आमचा डेकोरेशन होता दरवाजाला. यंदा आम्ही डेकोरेशन एकदम सिंपल सांगितलेला. कारण बाप्पाची मूर्त दरवर्षीच भारी असतं समजा, पण ह्या वर्षी खूपच सुंदर होती. तर आमचं म्हणणं का बाप्पाकडे जास्त लक्ष गेलं पाहिजे, त्यामुळे आम्ही सिंपल डेकोरेशन ठेवलेलं आहे यावेळी. खूपच सिंपल. बाप्पा घरात आल्यानंतर घराला शोभाच काय वेगळी. ही मी पावलं काढलेली बाप्पाची. आमची आई बोलतात अगं मोठं मोठं पाय काढ जरा. आता माझा हाताच्या मुठीच्या एवढ्या छोट्या ते बाप्पाचं पाय मोठं कसं होतील. आणि मला लय हौस आलती का बाप्पा दाखवा दाखवा, पण आमच्या पप्पाने काही मला बाप्पा दाखवले ना, रात्री उशिरा दाखवावं. आणि आमच्या कुकीला एवढा आनंद होता ना बाप्पा घरात आला का, ती एवढी खुश झालती. काय करू आणि काय नको. गेली आली बघायला बाप्पा बघू मला आणि बघितलाय तिने. खुश. या आहेत माझ्या जाऊबाई. मोठ्या जाऊबाई आहेत त्या चष्मावाल्या, त्या सासूबाई. आणि 2 नंबरच्या जाऊ खूप मदत असते त्यांची. आणि हा आहे छोटा बाप्पा आणि हा आहे मोठा बाप्पा. रात्री बघितला मी, खरंच खूप सुंदर होती मूर्त, खूप सुंदर. जे वर्ड्सच नव्हतं बोलायला. घेतलेली सफेद मूर्तीची आणि नंतर माशी झाली. नमस्कार मंडळी, मी मनूची मम्मी. आज माझ्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय आणि 4 वाजता उठलो तर मी वेल मिळाला. आता मिळालाय तर पटकन मुलं स्टार्ट करून घेते. ब्लॉग करायचा आहे, बघूया वेळ भेटेल तसं थोड्याशा व्हिडिओ करू. कारण 1.5 दिवसासाठीच बाप्पा येतो आणि खरंच वेळ नसतं. आता मी बनवते तिलाचे मोदक, कारण लागतात बाप्पाला. आणि हे आपले चोवीचे मोदकांची तयारी चालू आहे. आता वाजले 6:30. 7 वाजता ब्राह्मण येणार आहे आणि 7 वाजेपर्यंत आमचा आटपाच आहे. बाकी घरातला सगळा आटपला, फक्त आता पप्पा तयारी चालली.
भेटूया आपण नंतर, कारण कामं आहेत थोडी. मला काय सांगितलेलं तुम्ही? आपल्याला रंगीमध्ये एक कलश इथं ठेवते, समय तिथं ठेवू आपण. एका वेळेला समय इथे ठेवू. तिकडे घ्या. इथं समय पप्पांची मोठा भाऊ हात घातला नाही. हार घालायचा आहे. आपल्या टोप्या जय जय समर्थ. पाणी घेतलंय ना. चला. अजून वरती का नंदास नाही काय काय पण काटायची ना. तिकडे बस जा. सावकाश. जय जय रघुवीर समर्थ. मग आरतीला आपल्याला हे करू ना त्यात मध्ये काही टाकलेलं इथे 2 टाकले. मोठा आहे आजचा दिवस चालतं मला आवडतं. काय करता 3 पले पाणी घ्यायचं, 4थी वेळी सोडायचा. हा असा 2दा करता. नाम घेते का इतकंच होणार. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, सद्गुरु साक्षात परमतस्मै श्री सद्गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या.
काकून मी प्रसाद विसर ना तवने आली ही व्हिडिओ करायला मोदक केले आम्हाला मेकअप करते आवाज तिघींना मग तिघींचं काय आज आम्ही तिघी नाचू तुम्ही रील्स बनवा आमची तिघींची जावलांची आई पुरा नाचाल त्याच्या मागून आम्ही बरोबर का ताई मग देवाची नजर काढली बाईनी. बाप्पा खरंच खूप सुंदर दिसत होता. आणि बकरी आमची नुसती चरमत होती तिथं. मोदक ते बघ अख्खं घुसवून खात होती. ही नाहीचा पप्पा नुसता मोदक खात असताना. शेपटी बघ तिची कधी हलतय. हिला ठेव का देणार नाही हिला बोल दे माझी पोर.